हाय गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. तर हा आपला पहिला ब्लॉग आहे. तर चाललो आहे आपण कॉलेजला. तर पुढे जाऊन बघू. आता कॉलेजमध्ये एक फंक्शन आहे वाटतं. आम्हाला नाटक वगैरे करायला सांगितलं आहे. दाखवतो मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्येच. कॉलेजला चांदणी मॅम आहे का ती? तर गाईज आपण बघू शकता की आम्हाला मॅडम बघा कशी वरतून बघतोय. मॅडम नाही ती आम्हाला कोणतरी वरतून बघतंय. आजचा कॉलेज आहे. आम्ही 8:30 वाजून गेले गाईज. हे मेंटलमुळे उशीर झाला. तर गाईज ही उठली नव्हती आणि मला बोलते. तर दाखवतो. आज आपला नाटक आहे ना. नाटक तर दाखवतो नाटक कसं होते काय होतं. मी नाही करणार. तर गाईज मॅडम अभ्यास घेऊन गेले बाहेर. मॅडम आल्या बघा. भाऊ कसं तुम्ही वेट लॉस केला तुझा सांग. चांगल्या प्रकारे वेट लॉस केला. मी मेहनत घेतली. बाहेरचा नाही खाल्ला. सॅलेड वगैरे ओट्स हे बाहेरचा नाही खाल्ला म्हणजे आईचं दाखवू खातो. फास्ट फूड खातो ते सगळं पण ते घरचं जेवण. ते जास्तीत जास्त खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. जास्त नाही खावतात. 3 ते 3च आणि जास्त खावायचाच नाही. म्हणजे चालायचं म्हणजे पण प्रॉपर जेवतो नाही. म्हणजे चालायचा तेवढा आपण डायजेस्ट करायचा आणि तेवढा कॅलरीज बी नाही करायचा. आणि एक हे आहे ॲप आहे त्याच्यावर बघायचं हे खाण्यात किती कॅलरीज आहेत, किती प्रोटीन भेटतंय. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो काय अशा प्रकारे अभिषेक दादा कोळी यांनी आपल्याला चांगली माहिती सांगितली. मला मेरे को आया नहीं हो गया था ॲप. दिलं प्रोजेक्टचा काम. सगळे लागलेत त्याच्यात. समजतं आपले ती बघा. सो आमिरांसारखा हाय करते. सो गाईस आम्ही चाललो आलोय आम्ही कॉलेजला वरती. आईच्या गावात बघते तर गेट बंद. चला खाली. सो गाईज इथे नाटक चालू आहे. सुशांत बघा कसा नाटक करतो. आप प्रेग्नेंट है लेकिन एक बुरी खबर है, आपका रिपोर्ट HIV पॉजिटिव है. गाईस चाललो आता आपण वडापाव आणायला. क्रिश कुठे चाललं? वडापाव वर्रापाव आणायला. वर्रापाव पण कुठं? काय माहिती भेटेल तिथे. तिथं भेटेल तिथे. किती वडापाव घ्यायचे? 40. पैसे देणार आहे सीमा मॅडम. तर घेतलेत आपण समोसे सगळ्यांसाठी. खाऊ आणि परत ब्लॉगला चालू करू आणि नाटकला प्रॅक्टिसला चालू करू. तर गाईस नाटक वगैरेची प्रॅक्टिस करून चाललो आता आपण घरी. कॉलेज सुटलं आहे. आता दिवसभरात काय काय होईल ते दाखवतो मी. तर नाटक वगैरे बसलं आहे मस्त.
उद्या अजून एकदा प्रॅक्टिस करू आणि नाटक करायला जाऊ. आपण आलेलो सेक्टर 15ला त्याच्या भावाला डबा द्यायला. तर गाड्या बघू शकता. इकडचं जागा आहे, इकड का जागा अच्छा आहे भाऊ, इकड का जागा अच्छा आहे भाऊ. म्हणजे चांगला आहे, काय चांगला आहे, अच्छा लगा, अच्छा. तो सुशांत भाई आज का क्या चैलेंज है तुम्हारा? आज का क्या चैलेंज है? पर तो अभी तुम भाई इसको चैलेंज दोगे वो पूरा करेगा. आज तुझे चैलेंज है, तू यहाँ से घर चल के जाएगा. और तुम? हम रिक्शा से जाएंगे, देखते कौन पहले पहुँचता है. पहुंचेंगे तो हमें पहले पोचणार ना पहिले. तो पलट पलट है. पहले धूप भी बहुत ज़्यादा है ना. कालागिरी जाऊंगा इतना अच्छा आहे गाईज. मी काल मला यांनी डेअर दिलेला तर तो मी पूर्ण केला आहे. आज याची बारी आहे. आज प्रणिकेत याला डेअर देणार आहे. कोणता डेअर देतो? तर तू काय कर माहिती आहे का, तुला करायचं आहे तर आपल्याला तू रिक्षाने घेणार होता आम्हाला, पण आम्ही चालत चाललो तुझ्यासाठी एवढं उन्हामध्ये गेलो ना. चल ना पुढे. हां तर तुला डेअर आहे, प्रथमेश तुला आहे तिथं एक समोर एक उसाचा रसाचा ढाबा आहे. तिकडे जाऊन तुला बोलायचं मला फ्रीमध्ये एक उसाचं हे देणार का. खतरनाक. हा 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 भाई काल मी केलेला ट्राय ट्राय कर. तर काही समोर एक उसाची गाडी आहे. तुम्हाला दिसत नसेल, उसाची गाडी आहे. तिकडं हा प्रथमेश फ्रीमध्ये उसाचा रस मागणार आहे. आणि त्याला दिला तर दिला बघून काय दिला तर दिला, नाहीतर मग आम्ही जाऊ तसंच. डेअर तर तसाच राहिलेला. काय कोणतीही गोष्ट फ्रीमध्ये घ्यायची आज. तर बघू तो चाललाय. जूस लेगा छोटी गिलास बहुत धूप है इसलिए किया था. हाँ? 15 सुट्टे आहे का? ढूंढना पड़ेगा, मिलेगा. टाका मिळेल का? नहीं रहेगा तो नहीं पिलाओगे. तुला काय घेणार? नाही तर 20 वाला लेगा ऐसा ना. मिलेगा. बघू आता काका देत आहेत की नाही. छोटी गिलास में भी 15 का दिया. कितने में देंगे? टाका मिळेल का? काका आता ऊसाचा रस काढतायत. खुश हो जाएगा. काकांनी ज्यूस दिलाय. आम्हाला पण दे. काका कसं वाटलं फ्रीमध्ये ज्यूस देऊन? हा लाईक करा, शेअर करा. गाईस काकांचं रिएक्शन खतरनाक होतं आणि बाईने चॅलेंज पूर्ण केलंय. आणि याची बारी. उद्या प्रणिकेतची बारी आहे. तर उद्या याला कोणता तर वेगळा डेअर देऊ. असं फ्रीमध्ये वगैरे मागितलं तर तोंडाकडे बघून देतात माणसं. काय नाही. हां तर उद्या प्रणिकेतला डेअर देणार आहोत. आम्ही डिसाईड करून देऊ गाईस. आणि तुम्हाला पहिले सांगू मग याच्यावर डेअर करू. ठीक आहे. तर गाईस आता आलो आपण घरी.
तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नवीन ब्लॉग.